नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नववीच्या इयत्तेमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण शैक्षणिक वाटचालाकडे चाललो आहोत. आपण पुस्तकाचं जर ओव्हरऑल पाहिलं तर आपण 1960 ते 2000 जे काही बदल झालेले आहेत त्याचा आपण अभ्यास या पुस्तकात करणार आहोत. आणि त्यामध्ये आपण मागील 4 घटकांमध्ये अनेक घटकांचा आता आपण अभ्यास केलो. त्यानंतर आता आपण शैक्षणिक वाटचालापर्यंत आलो होतो. मागचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर नक्की पाहून घ्या. ओके, खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला जवळपास 1 तासात एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे जवळपास तुमचे शिक्षक जे काही आहेत मला वाटतं जवळपास 7-8 तास देत असतात एका धड्यासाठी किंवा एका धड्यासाठी. तोच मी जवळपास 1-2 तासात मी कंप्लीट केलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण शैक्षणिक वाटचालाकडे जाऊयात. भारतातील शैक्षणिक म्हणजे तुम्हाला माहिती असेल जे आपण शैक्षणिक घेतो ते किंवा शिक्षण जे काही घेतो त्याला आपण शैक्षणिक म्हणतो. किंवा आपण जे काही वाचतो ते जे आपण शिक्षण घेतो कशा पद्धतीने घेतो, कोणकोणते टप्पे, त्याचं सर्वांचं जे काही विचार आहे ते या ठिकाणामध्ये करण्यात आलं आहे. म्हणजे तुमच्या या पर्टिक्युलर धड्यामध्ये करण्यात आले. ओव्हरऑल आपण समरी पोहात धड्यांची व्याख्या अर्थ या सर्व गोष्टी आपण समजून घेऊयात. तसंच तुम्हाला फॉर एक्झाम्पल देखील चांगल्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आता आपण सुरू करूयात शैक्षणिक वाटचालाकडे. 2000 पासून जवळपास 1960 ते 2000 पर्यंत जे काही शैक्षणिक वाटचाल आहे त्याच्या संबंधीचा आपण अभ्यास या पाठामध्ये करूयात. ओके, तर छान छान मुद्दे हे शैक्षणिक वाटचालाबद्दल तुम्हाला देखील आवडत असेल की बाबा आमचे काही शिक्षण आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही बदल आहेत कुठे कुठे घडले आणि काही बदल आहेत आणि काही नवीन शिकायला भेटतं. आपण फक्त 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम तो देखील मराठीचा म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचा तेच आपण करत आलो. पण याला सोडून अजून काय काय हे जवळपास जे काही तुम्हाला माहिती आहे या पाठातून तुम्हाला भेटेल. ओके, तर आपण येऊयात पाठाकडे. समरी पाहूया. त्या ठिकाणी थोडक्यात समरी दिला आहे. भारतीय शैक्षणिक व्यवस्थेत मुख्य टप्पे आणि योजना यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत. म्हणजे या ठिकाणी जे काही भारतातील जे काही इंडियामधले जे काही शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण हे महत्त्वाचा घटक आहे भारतातील. कारण शिकल्यामुळे वेगवेगळ्या घटकामध्ये बदल होत जातो. शिक्षणाचा जो काही खर्च आहे तो देखील शासनाकडे उचलला जातो. म्हणजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. शिक्षण हे एखाद्या मुलाला किंवा मुलीला द्यायचं जे काही शिक्षण आहे ते खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्याने जे की तुम्ही शिकला म्हणजे तुम्हाला पुढे नोकरी चांगली भेटेल. त्यानंतर तुम्हाला जसा फायदा होतो तुम्ही श्रीमंती वाढेल तशाच प्रकारे देशाची श्रीमंती वाढेल अशा पद्धतीने. ओके, तर यामध्ये आपण टप्पे आणि योजना यांचा आढावा घेऊयात. ओके, तर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक यांचा विचार यात केलेला आहे. याच्याच जोडीला भारतीय काही प्रातिनिधिक क्षेत्रातील संशोधन संस्थांचा आढावा घेतला आहे. म्हणजे काही संशोधन क्षेत्र आहेत त्यांचा देखील या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. उदाहरणार्थ ITI असेल इत्यादी. पुढे त्यांचा अभ्यास करणार आहोत. पण समरी पाहत आहोत आपण. यावरून आपणास देशभरातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येऊ शकेल. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था कशी आहे याच्याबद्दल तुमच्या डोक्यात जरा ज्ञान घुसेल. तुम्ही फक्त रट्टा मारून पेपर इतकंच करू नका. तर हे जे काही ज्ञान आहे ते इम्पॉर्टन्स आहे ते नक्की घ्या. पेपर लिहायला आपल्याला नको बोलत नाही. त्या पद्धतीने हे ज्ञान घेणं हे महत्त्वाचं आहे. आता मी एक्झाम्पल जास्त वगैरे देऊन का शिकवतो कारण ते तुमच्या डोक्यात शिरायला पाहिजे किंवा ते तुमच्या डोक्यात बसायला पाहिजे. तुम्ही हे शिकता किंवा शिकून त्या ठिकाणी गाईडमधले वगैरे पाहून तुम्ही त्या ठिकाणी पेपरमध्ये उतरवता तर त्याला काही फायदा नसतो. तर तुमच्या डोक्यात मेन घुसायला पाहिजे हेच उद्देश आहे. ओके, तर आता आपण भारतातील शिक्षण व्यवस्थेची प्रश्न किती जटिल आहे याची प्रचिती आपण स्वतंत्र भारतातील पहिल्या इसवी 1951च्या जनगणनेत आली. म्हणजे आता भारतातील शिक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो भारतातील 1951 मध्ये जनगणनेत आली. म्हणजे त्या ठिकाणी 1951 दर 10 वर्षाला जनगणना होती आपल्याला माहिती असेल. त्या जनगणनेनुसार भारतातील जे काही प्रमाण आहे या ठिकाणी दिलं आहे. पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण 17% होते. म्हणजे साक्षरता म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येतं आणि थोडी गणितीय भाग सोडवता येतं त्यांना आपण साक्षरता म्हणतो. ओके, तर अशा पद्धतीने साक्षरता 17% होते. आता निरक्षर म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा गणितीय क्रिया सोडवता येत नाही त्यांना आपण निरक्षर म्हणतो. ओके, दोघांची व्याख्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 1951ला किती होतं तर ते 17% होतं. म्हणजे जवळपास 100 लोकांमध्ये जवळपास 17 लोक शिकलेले होते अशा पद्धतीने. तर ते पुढील प्रमाणे वाढले आहे. आता जनगणना हे वर्ष आणि साक्षरता दिले आहे तक्ता.
1971ला केली होती, 34 झालं. त्यानंतर 1980ला 43 झालं, 1991ला 52 झालं आणि 2001ला 64 झालं. आता पुढे जवळपास ते वाढलेलं आहे. आता मला वाटतं 2011ला काहीतरी पुरुषांची जी काही संख्या आहे तो जवळपास 82% आहे आणि महिलांचं 72 असं काहीतरी आहे, तुम्ही ते पाहू शकता. पण आता देखील वाढलेलं आहे 2001 नंतर. म्हणजे त्या ठिकाणी शिक्षणावर भर दिल्याने या ठिकाणी साक्षरता प्रमाण आहे ते आपल्याला वाढताना दिसतो. हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. आता कोणकोणते उपाय, आता शिक्षण द्यायचं कसं आणि ते दिल्याने कशा पद्धतीने द्यायचं आणि कोणकोणत्या मेथडने द्यायचं हे देखील काही इन्सेंटिव्ह असतात सरकारसमोर. त्यामुळे जे काही सरकारला जे काही शिक्षण देत असताना अनेक गोष्टींची काळजी देखील घ्यावी लागते. ओके. त्यानंतर आता आपण प्राथमिक शिक्षणाकडे पाहूयात. पहिली ते जो काही तुमचा पहिली ते आणि 8वीपर्यंत जो काही कार्यकाळ असतो जवळपास, ओके, 8वीपर्यंत जो काही कार्यकाळ असतो तो जवळपास तुमचा पहिलीचा प्राथमिक शिक्षण त्याला आपण म्हणतो. ओके. तर तुम्हाला प्राथमिक शिक्षण म्हणजे या ठिकाणी दिलं आहे 6 ते 14 वयोगटातील. आता 6वी ते 14वी लिहू नका. ओके. म्हणजे वयोगटाने जे काही शिक्षण येत आहे ते नीट लक्षात घ्या. ओके. 6 ते 14 म्हणजे पहिली ते जवळपास 8वीपर्यंत, बरोबर आहे. ओके. वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण म्हणतात. ओके. क्लिअर झालं. म्हणजे पहिली जे काही 8वी किंवा 6 ते 14 या वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जातं ते प्राथमिक शिक्षण दिलं जातं. आता तुम्हाला जे काही शिक्षण भेटतं ते प्राथमिक आहे का? नाही, तर तुम्ही 9वीला आहात. ओके. तर 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी खडू-फळा योजना सुरू केली. आता ही योजना तुम्ही कुठेतरी बोर्डवरती वगैरे वाचला असेल किंवा मागच्या पुस्तकामध्ये वगैरे वाचला असेल किंवा तुमच्या शाळेमध्ये लिहिलेलं असेल. खडू-फळा योजना अशा पद्धतीने लिहिली, तुमच्या जे काही शाळेच्या बाहेर वगैरे लिहिले असेल ही जी काही योजना आहे ते सुरू केली म्हणजे जे काही 1988ला पहिल्यांदा केंद्र सरकारने. त्यानंतर ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते. शाळांचा दर्जा, आता याचं योजनेचं जे काही उदाहरण जे काही उद्देश आहे त्या या ठिकाणी दिलं आहे शाळांचा दर्जा सुधारणे, किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे, सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या, स्वच्छतागृह म्हणजे जो काही तुमचा बाथरूम वगैरे आहे. त्यानंतर 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, म्हणजे 2 शिक्षक जर असले तर 1 महिला शिक्षिका, अशा पद्धतीने. तर फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय तुमच्या शाळेत आहे की नाही आय डोंट नो. ओके. जर मोठं असेल तुमचं शाळा तर असेल त्या ठिकाणी, काही ठिकाणी नसतं ओके. त्यानंतर मैदान तुम्हाला माहिती आहे. क्रीडा साहित्य आहेत तुमच्या देखील शाळेमध्ये. काही वेळेस मला वाटतं 1ली ते 4थीच्या दरम्यान तुम्ही असताना काही क्रीडा साहित्य आहे ते तुम्हाला शाळेत ठेवले जात होते म्हणजे पीटीचे जे काही तास आहे त्यावेळेस तुम्हाला खेळता यावं म्हणून. ओके. सरकारने शाळांना निधी उपलब्ध करून दिला. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत गतिमान होण्यास मदत झाली. आता तुम्हाला ही जी काही सर्व गोष्टी आहेत हे तुम्हाला भेटल्यावर तुम्हाला देखील शाळेत आनंद होईल. भले काही विद्यार्थी जर वेगळे असतील, काहींच्या वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये मिळत नसतील म्हणजे त्या ठिकाणी कमतरता असेल, तशा पद्धतीने काही शाळांमध्ये हे सर्व भेटतं काही योजना, सरकारची जी काही योजना आहेत त्या योजनाप्रमाणे असे जे काही सर्व घटक आहेत ते प्रत्येक शाळेला दिले जाते किंवा प्राथमिक शिक्षण किंवा 7 ते 14 वर्षातील वयोगटातील विद्यार्थ्यांना ते दिले जाते. आता कंपल्सरी असं नाही की सर्वांना द्यायलाच पाहिजे असं काही नाही, म्हणजे सरकारनं देतं त्यांच्या योजनाप्रमाणे ते देत असतात. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला महाराष्ट्र राज्याची 1960 स्थापना झाल्यानंतर 1 मे 1960 हे आपल्याला डेट माहिती असू द्या, म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती. त्यानंतर झाल्यानंतर शासनाने राज्याकरिता इयत्ता 1ली ते 7वीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता केंद्र सरकारचा मागचा आपण प्राथमिक शिक्षणाचा स्तर बघितला. ओके. आता महाराष्ट्र सरकारने काय केलं तर महाराष्ट्र म्हणजे CBSE जो काय आहे तो सेंट्रलचा आहे आता सध्याचा, आणि महाराष्ट्र बोर्ड आहे. त्यानंतर आता आपण महाराष्ट्राचा या ठिकाणी माहिती आहे का तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने काय ठरवलं होतं तर 1ली ते 7वीपर्यंत जो काही अभ्यासक्रम आहे तो एकसारखा असायचा असं त्यांनी निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबईच्या ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले. म्हणजे अभ्यासक्रम कसं ठरवायचं किंवा अभ्यासक्रम कोणकोणत्या वयोगटातील विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो काही आराखडा तयार केला जातो त्या ठिकाणी यांचं
जे काही एक आराखडा तयार करण्याचं काम आहे तो प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं पहा. त्यानंतर पुढे पाहत आपण, हे फक्त तुमच्या माहिती ऐकासाठी ठेवलं आहे. म्हणजे आपण सेंट्रलचा विचार करत असताना किंवा केंद्राचा विचार करत असताना आपलं राज्य आहे त्याचं देखील थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आहे या ठिकाणी. सॉरी 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली व एक जादा शिक्षकांच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. म्हणजे त्या ठिकाणी जे काही 100पेक्षा अधिक जे काही विद्यार्थी संख्या आहे, म्हणजे 100 विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी एक जे काही वर्ग आहेत ते एक जादा करण्यात आले. म्हणजे मागच्या वेळेस आपल्याला 2 भेटले होते वर्ग, आता त्या ठिकाणी 3 करण्यात आले पहा. त्यानंतर मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमाती बहुल असणाऱ्या शाळा, ग्रामीण भाग यास प्राधान्य देण्यात आले. शिक्षक भरतीला 50% जागावर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी जेवढं महिला असतात त्याचप्रमाणे तेवढेच पुरुष शिक्षक वगैरे असतात, काही शाळांमध्ये तुम्हाला दिसेल आता. ओके. त्यानंतर 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिकरणाचा जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजे DPEP सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती, विद्यार्थ्यांना गळती रोखणे, म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गळती रोखणे म्हणजे मध्येच शाळा सोडून वगैरे जाणे अशा पद्धतीची विद्यार्थ्यांना होत होती, ते आता बंद करण्यात आली पहा. त्यानंतर म्हणजे ह्या योजनेअंतर्गत करण्यात आला पहा DPEP. त्यानंतर मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, दिव्यांग म्हणजे जे अपंग वगैरे आहेत त्यांनाच आपण दिव्यांग म्हणतो. प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती इत्यादी उपक्रमांचा समावेश करण्यात आला. तुम्हाला मागचा जो काही योजना आहे प्राथमिक शिक्षणाचा योजना, त्या योजनामध्ये काही याच ठिकाणी साईडला आहे, या ठिकाणी देखील तुम्हाला जे काही इन्सेंटिव्ह आहेत किंवा जे काही योजना आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणत्या घटक आहेत ते या ठिकाणी सुरू केले आहेत, ते ऑपरेशन ब्लॅकबोर्डमध्ये या योजना तयार करण्यात आले पहा. म्हणजे त्या घटक त्यांच्यामध्ये समावेश करण्यात आले. त्यानंतर आता या ठिकाणी DPEP याच्यामध्ये महाराष्ट्रासह 7 जिल्ह्यामध्ये हा खाली जे काही उपक्रम आहे ते राबवण्यात आले पहा. आता या उपक्रमांचं नाव या ठिकाणी दिलं आहे पहा. त्यानंतर समाज जागृती इत्यादी. त्यानंतर उपक्रमांचा समावेश यात होता विद्यार्थ्यांचे योग्य पोषण व्हावे म्हणून 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. आता गाळलेल्या जागासाठी तुम्ही मार्क करू शकता. ओके. मध्यान्ह भोजन योजना हे तुम्हाला जे काही भेटतं ते कधीपासून सुरुवात करण्यात आली, तर ते 1995 पासून सुरुवात करण्यात आली पहा. आता मध्यान्ह भोजन भेटल्यामुळे काय होतं, तर काही विद्यार्थी हे भोजन घेण्यासाठीच येत असतात पहा, म्हणजे त्यांना आवडत असतं पहा त्या वयामध्ये. ओके. हे जमेल का पाहूयात आपण. 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले. महाराष्ट्र राज्य पूर्णतः साक्षर होण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, तर केरळ राज्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी छोटंसं राज्य आहे पहा, म्हणजे लोकसंख्या देखील जास्त नाही आणि ते त्या ठिकाणी 100% साक्षरता आहेत. म्हणजे जवळपास तुम्हाला त्या ठिकाणचा जो काही भिकारी आहे तो देखील तुम्हाला इंग्लिश बोलताना दिसेल. अशा पद्धतीने आपल्यालाच बोलायला येत नाही, म्हणजे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना बोलायलाच येत नाही, म्हणजे काही विद्यार्थ्यांना येत असतील पहा. तर अशा पद्धतीने जे काही साक्षरता वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे विद्यार्थ्यांना डिजिटली शिकू शकता. आता तुम्ही हे डिजिटली पाहता, तुम्हाला यूट्यूब माहीत आहे, लाईक करायचं माहीत आहे, सबस्क्राईब करायचं माहीत आहे. त्यानंतर हे जे काही सर्व आहेत हे इंग्लिश वर्डाचं अशाच पद्धतीने तुम्ही काही जे काही शब्द आहेत ते आता जवळपास जो काही इंग्लिश सिलेबस आहे तुमचा, इंग्लिश सिलेबसचा तुम्ही जर एक व्हिडिओ वेगवेगळ्या शिक्षकांच्या मदतीने जर शिकत असाल तर त्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला ते इंग्लिश जादा समजण्यास मदत होईल. त्यासाठी तुम्ही जे काही साक्षरता वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या जे काही घरातील व्यक्ती आहे किंवा तुमचा जो काही शेजारचा मित्र आहे तो जर शाळा सोडून बसला असेल किंवा त्याचे वडील शाळेत पाठवत नसतील तर अशा जे काही लोक आहेत त्यांना शाळेत पाठवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही देखील. ओके. म्हणजे साक्षरता वाढवण्यासाठी आपण तुमच्याकडून जी काही अपेक्षा आहे ती होईल पहा. एखादं जर विद्यार्थ्याला तुम्ही जर शाळेला घेऊन गेला तर त्याच्यासाठी देखील आनंद होईल, त्याचं देखील भविष्य उज्ज्वल अशा पद्धतीने. ओके. तर पुढे जाऊयात आपण. माहिती आहे का तुम्हाला पाहूयात. ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबा येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. आता ताराबाई मोडकचं मला वाटतं 9वी नाही तर 8वी आणि 7वी याच्यामध्ये एक मराठीची कविता आहे पहा.
खूप सुंदर कविता आहे ताराबाई मोडक यांची. जे काही बाहेर बसलेले आणि मुले असतात त्या मुलामध्ये ती बाई एक म्हणजे ताराबाई मोडक यांनी शिकवत असतात आणि टीचिंग करत असतात. ते आदिवासीचे मुलं बसलेले असतात असे. आता तुम्हाला अजून एक चित्रपट सांगतो जे काही बाबासाहेब आमटे यांचं चित्रपट आहे, जवळपास नाना पाटेकर यांचं चित्रपट आहे वाटतं. ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये देखील आदिवासी मुलांची ते देखील त्या ठिकाणी शैक्षणिक सुधारणा देखील करण्यात आलेल्या आहे पहा. ओके. आता अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी आदिवासी भागात, आता तुम्हाला जे काही शिक्षण मिळतं हे तुम्ही चांगले लोक आहेत, पण आदिवासी भागामध्ये काय असतं, त्यांना शिक्षणच म्हणजे काय माहिती नसतं, शिक्षक म्हणजे कोण माहिती नसतं, ते आपल्याला चांगले सांगतात का वाईट सांगतात हे देखील काही आदिवासी मुलांना माहिती नसतं. त्यामुळे त्यांना जवळ घेऊन त्यांना शिक्षणाबद्दल सर्व माहिती सांगणे आणि त्यांना शिकवणे हे खूप अवघड असतं पहा. ओके. तसे कार्य जे काही ताराबाई मोडक आहेत यांनी केले पहा. आता मला वाटतं अनुताई वाघ हे जे काय हेच कवी त्या ठिकाणी ताराबाई मोडक यांची कविता लिहिलेली आहे असं जे मराठीचं आहे. तुम्ही वाटल्यास शोध घेऊ शकता, वाटल्यास तुम्हाला देखील आठवत असेल, आय डोंट नो. ओके. अनुताई वाघ यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेकडे कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. आदिवासीच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांचे पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका, प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आला. एक IAS ऑफिसर आहे, तुम्ही पाहू शकता, तो बीडचा आहे वाटतं. IAS अधिकारी आहेत ते, त्यांचं नाव आय डोंट नो, मला आठवत नाही. ओके. मी नंतर तुम्हाला वाटल्यास सांगेन. म्हणजे ते देखील आदिवासी जमातीतून येऊन IAS ऑफिसर झालेले होते पहा. ओके. तर अशा लोकांबद्दल म्हणजे जी आदिवासी आहेत ती अशी पुढे येऊ शकतात. तर तुम्ही देखील चांगले आहे, तुमच्या घरामध्ये देखील शिक्षण घेण्यासाठी पाठवत असतात, त्यामुळे तुम्ही देखील शाळेत बसत जावा. म्हणजे काही मुलं असतात ते बाहेर फिरत वगैरे असतात, तुम्ही नसेल, पण काही जे काही मुलं आहेत त्यांना काही शिक्षणाबद्दल माहितीच नसतं पहा. त्यांना वाटतं शिकून कोण पुढे गेलं असं काही विद्यार्थी म्हणत असतात. ओके. तर ही जी काही मुलामधील भावना आहे त्यांना शिक्षणाची किंमत नाही कळत आता. ओके. जे नाही शिकलेत ना त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की जे नाही शिकले, जे आता जास्त कष्ट करतात, त्यांना फक्त शिक्षण म्हणजे माहिती नाही. यांच्याजवळ जाऊन बसून जरा विचार कर, त्यांना विचार, जर शिक्षण घेतलं असतं तर तुम्ही काय केलं असतं. ओके. अशा पद्धतीने त्यांनी जर विचारलं तर त्याला नक्की समजेल की बाबा आपण देखील शिक्षण घेतला पाहिजे. ओके. तर आता आपण सिलेबसकडे येऊयात. आता माध्यमिक शिक्षण पाहूयात. आपण प्राथमिक शिक्षणाकडे पाहिलो. भारत स्वतंत्र झाल्यावर शिक्षण मंत्री मौलाना आझाद अब्दुल कलाम आझाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ठरवले. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जे काही स्वतंत्र झाल्यावर जे काही शिक्षण मंत्री होते ते लक्षात ठेवा, वाटल्यास अंडरलाईन करू शकता तुम्ही. त्यानंतर यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. म्हणजे त्या ठिकाणी जे काही शिक्षण मंत्री आहे त्यांनी एक आयोग स्थापना करण्यात आली पहा. त्याचं नाव आहे विद्यापीठ शिक्षण आयोग. त्यानुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. यावेळी भारतात 11वी प्लस पुढची पदवी 4 वर्षे किंवा 11+4+3 असा हा शिक्षणाचा आकृतिबंध होता. आता तुम्हाला जास्त समजलं असेल तर मी सांगतो. ओके. तर या ठिकाणी 11वी दिलं आहे. 11वी पर्यंत जे काही शिक्षण आहे 11वी पासून ते म्हणजे पहिले 11 वर्ग म्हणजे पहिली ते 11वी. ओके. त्याला आपण पहिले मॅट्रिक म्हणत होते. हे पहिली ते 11वी झालं, याला 11 म्हटलो, प्लस 1 म्हणजे त्याला 12वी, प्लस 3 म्हणजे त्या ठिकाणी पदवी म्हणजे त्या ठिकाणी ग्रॅज्युएट व्हा. ओके. समजलं तुम्हाला. तर भारताची जे काही नवीन शैक्षणिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये तुम्ही असे शब्द पाहिले असेल. ओके. 11+3 1+4 अशा पद्धतीने. आता मला वाटतं जे काही 8वी नवीन शैक्षणिक योजना भारत सरकारने जे काही अलाउन्स केलं आहे त्याच्यामध्ये 8+4+ असं काहीतरी आहे. पहिला 8 आहे असं मला वाटतं. ओके. तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर आयोगाचे कामकाज पाहूयात. म्हणजे या ठिकाणी आयोग नेमण्यात आले त्याचं कामकाज पाहूयात. त्यानंतर आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप म्हणजे जे काही स्वरूप कसं असायला पाहिजे, अभ्यासक्रम कसा असायला पाहिजे, कोणकोणते विषय असायला पाहिजे इत्यादी सर्व गोष्टींचा विचार केला जातो पहा. त्यानंतर शिक्षणाचे माध्यम,
म्हणजे माध्यम जे आता रिअल, आता तुम्ही हे माध्यम वापरता हे ऑनलाईन आहे किंवा त्या ठिकाणी ऑनलाईन म्हणू शकता किंवा डिजिटली म्हणू शकता. तर जे काही माध्यम आहेत ते वेगवेगळे असू शकतात. अध्यापन पद्धती म्हणजे जे काही शिकवण्याची पद्धती आहेत, त्यानंतर याचा अभ्यास करून शिफारसी केल्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली होती. संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थेची अंमलबजावणी करणे अवघड होते. म्हणजे त्या आयोगाने एक आयोग तयार केलं, त्यानंतर त्यांनी निर्मिती केली 11+1+3 अशा पद्धतीने. तर ते संपूर्ण देशभरातच लागू करणे हे थोडं अवघड होते. आता माहिती आहे का तुम्हाला हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ किंवा शिक्षण मंडळ म्हणतो, या संस्थेची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी पुणे येथे करण्यात आली. आता तुम्ही जे काही महाराष्ट्र शासनाचे काही पुस्तक वापरतात ते देखील शासनाचे आहेत. त्यामुळे हे जे काही संस्था आहे ते कधी स्थापना करण्यात आली होती, तर ते 1 जानेवारी 1966ला. याच्यामध्ये पाहूयात, इयत्ता 10वी व 12वीच्या शालांत परीक्षा या मंडळामार्फत घेतल्या जातात. म्हणजे जे काही 10वी 12वीचे काही बोर्ड आहेत. त्यानंतर शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते. जे काही मासिक म्हणजे जे काही दर महिन्याला शिक्षण संक्रमण आहेत ते यांच्या वतीने, या मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते. त्यानंतर कोठारी आयोग. आता तुम्हाला टिपाल्यामध्ये वगैरे कोठारी आयोग येतं. ओके, हे जरा नीट लक्षात ठेवा. ओके, 1969 मध्ये डॉक्टर DS कोठारी, आता कोठारी हे DS यांच्या आडनाव आहे. ओके, यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आहे, त्याला आपण कोठारी आयोग म्हणतो. या आयोगाच्या कामकाजात JP नाईक यांचे मोलाचे योगदान आहे. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. आता तुम्हाला 8वीला बोर्ड होता की नाही हे माहिती नाही, पण तुम्हाला मागच्या वेळेस 8वीला बोर्ड असेल किंवा तो अजून 2-3 वर्ष लागेल त्याला अप्लाय वगैरे व्हायला. ओके, तो विचार नाही करायचा. आता कोठारी आयोगाचा आपण विचार करूयात. जे काही तुमची शिक्षण पद्धती चालू आहे ते याच्यामुळे चालू आहे. 10+2+3 हे जे काही तुमची जे काही शिक्षण पद्धती आहे, तुम्ही शिक्षण घेता हे 10+2+3 चालू आहे. म्हणजे 10 म्हणजे 1ली ते 10वी, त्याच्यामध्ये 10वीला बोर्ड असतो तुम्हाला. ओके, 1ली ते 10वी झालं. त्यानंतर 11वी 12वी हे 2 वर्ष +2 दिलं आहे, म्हणजे 12वीचं परत बोर्ड असणार. त्यानंतर 3 आहे, 3 हे तुमचे ग्रॅज्युएशन असणार आहेत, म्हणजे ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष झालं. ओके, अशा पद्धतीने 10 म्हणजे 10वीपर्यंत, 2 म्हणजे 11वी 12वी, 3 म्हणजे जे काही ग्रॅज्युएशन आहे किंवा त्यालाच आपण पदवी म्हणतो. ओके, या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. आता कोठारी आयोगाने काय केलं, यांच्या आयोगामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ स्तरावर 10+2+3 ओके प्लस मध्ये वापरू शकता, या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आणली. आता 10+2+ ही व्यवस्था कोणी अंमलात आणली, तर ते कोठारी आयोगाने. ओके, तर कोठारी आयोगाने शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा. म्हणजे राष्ट्रभाषा म्हणजे राष्ट्रीय पद्धतीमध्ये जी की मातृभाषा आहे आपलं मराठी आपल्या भाषेमध्ये आपल्या विषयामध्ये आहे किंवा सिलेबसमध्ये आहे. हिंदी आणि इंग्रजी, हिंदी हे आपलं राष्ट्रीय भाषा आहे म्हणून ती हिंदी घेण्यात आलं आणि इंग्रजी आहे तसं ठेवण्यात आलं. म्हणजे या तिन्ही भाषेचा त्या ठिकाणी वापर केला गेला. त्यानंतर भाषेच्या शिक्षणात समावेश झाला. शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण प्रौढ शिक्षण पत्राद्वारे शिक्षण मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. म्हणजे काही त्यांचे उपक्रम होते. अनुसूचित जाती जमातीसाठी अपेक्षित घटकांचा प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकांचा शैक्षणिक खर्चावरील तरतूद वाढवणे अशा शिफारसी केल्या. आता तुम्ही जे काही शिकता हे तुमचं कोठारी आयोगाचं जे काही संकल्पना आहे त्या आधारावर तुमचे जे काही शिक्षण आहे पद्धती ती चालू आहे. आता कोठारी आयोग आहे ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तर वाटल्यास तुमच्या वार्षिक पेपरमध्ये किंवा सत्र पेपरमध्ये काही वेळेस टिपाल्यामध्ये वगैरे पडू शकतं. ओके, महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारून 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. म्हणजे त्या ठिकाणी 10वीला त्या ठिकाणी बोर्ड करण्यात आला आणि त्या ठिकाणी शालांत परीक्षा घेतली गेली. त्यानंतर कोठारी आयोगाने सांगितले शिक्षणाचे उद्दिष्ट. आता यांनी कोणकोणते उद्दिष्ट सांगितले हे जे काही ग्राफ आहे किंवा हे देखील लक्षात ठेवा. काही वेळेस शिक्षणाचे उद्दिष्ट दिले जातात आणि बाकीचे तुम्हाला लिहायचे असतात. शिक्षणाचे आधुनिकीकरण म्हणजे जे काही आधुनिकीकरण म्हणजे आधुनिक पद्धतीने शिक्षण देणे. आता तुम्हाला आधुनिक तुम्ही 10 वर्षाच्या पलीकडे गेलात तर तुम्हाला शिक्षक
टीचिंग करून शिकवत होते, म्हणजे समोरासमोर. आता तुम्ही यूट्यूबवर पाहता, तर हे थोडं डिजिटली आहे, हे आधुनिकरणाचं. ओके. त्यानंतर सामाजिक व राष्ट्रीय एकता, म्हणजे समाज आणि राष्ट्र यांच्यामध्ये भेदभाव होऊ देऊ नये यांची उद्दिष्ट होते. पहा, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, म्हणजे समाजात जे काही नीतिमत्ता चालते त्याची जी काही आहे ते जोपासना करणे. पहा. ओके. शिक्षण व उत्पादकता म्हणजे की उत्पन्न, म्हणजे तुम्ही हे तुमचे शिक्षणामधून तुम्ही उत्पन्न होणार आहात. त्यानंतर लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन, म्हणजे लोकशाही या ठिकाणी ठेवण्यात आले. पहा, म्हणजे तुम्हाला एखादा इतिहास सांगितला, त्या इतिहासामध्ये असं क्रांती झाली होती, मग तुम्ही त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये येऊन असं आता रिअलमध्ये तुम्ही क्रांती करणार आहेत का? नाही. तर करेल तुम्हाला जे काही बरं चांगलं वाईट हे जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही करेल. ओके. तर तुम्हाला सांगायचं एवढंच आहे, या ठिकाणी जे काही लोकशाही हे भारतामध्ये त्याची जे काही संरक्षण आहे ते संवर्धन या शिक्षणातून केलं गेलं आहे. पहा. ओके. असे त्यांची उद्दिष्ट होते. आता तुम्हाला समजलं असेल, कोठारी आयोग नक्की लक्षात आलं असेल, 10+2+3. ओके. त्यानंतर उच्च शिक्षण पाहूया त्यांचं. इथं स्वातंत्र्य म्हणजे जे काही स्वातंत्र्य झाल्यानंतर किंवा अगोदर कालखंडातील शिक्षण. भारतात स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. म्हणजे त्या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्ण यांना शिक्षण आयोग म्हणून नियुक्ती केली. पहा, त्यानंतर आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे देण्यात आली. म्हणजे त्या ठिकाणी जे काही स्वातंत्र्यानंतर जे काही उच्च शिक्षणाचं जे काही कार्य आहे तर ते कोणाकडे देण्यात आलं, तर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याकडे देण्यात आलं. पहा, या ठिकाणी यांच्याकडे न देता तर त्या ठिकाणी नियुक्ती केली गेली. पहा, शिक्षण आयोगाची नियुक्ती केली गेली यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर कार्यपद्धती पाहूयात, म्हणजे उच्च शिक्षणाची कार्यपद्धती. त्यानंतर आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली, म्हणजे आपण पाहिलं मागच्या वेळेस पंचवार्षिक पद्धती. त्यानंतर विद्यापीठांना अनुदान मंजूर करून वाटप करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यात आली. म्हणजे त्या ठिकाणी जे काही विद्यापीठांना जे काही अनुदान आहे, म्हणजे जे काही पैसा आहे, फंड आहे, याचं जे काही वाटप आहे ते या सरकारच्या वतीने करण्यात आले. पहा, म्हणजे काही वेळेस प्रायव्हेट देखील असतात, ते न ठेवता त्यांनी सरकारच्या वतीने करण्यात आलं. पहा, त्यानंतर विद्यापीठीय शिक्षण योजना, अभ्यासक्रमात सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत होता. म्हणजे त्या ठिकाणी जे काही शिक्षण आहे ते कशा पद्धतीने दिले जातं आणि त्याचे नियोजन आहे, सूत्रता आहे, या सर्वांची जी काही काळजी आहे ती हे आयोग घेण्यात आले. पहा, त्यानंतर आता आपण पुढे वरती जाऊयात. आयोगाने विद्यापीठ विकास परिषद स्थापवणे, पदव्युत्तर म्हणजे पदवी झाल्यानंतर किंवा पदवीच्या मध्ये पदव्युत्तर म्हणजे अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे. आता तुमच्या शाळेच्या शेजारी देखील अध्यापन केंद्रे असतात. पहा. ओके. नवी विद्यापीठे स्थापना करणे, यात मोलाचे कार्य केले. भारतात दूरदर्शन आगमन झाल्यावर एंट्रीवाईड क्लासरूम या कार्यक्रमाच्या योजनाच्या वतीने दूरदर्शनावरून प्रसार करण्यात आले. म्हणजे त्या ठिकाणी जे काही दूरदर्शन आहे त्यांच्यानुसार देखील त्या ठिकाणी शिकवण्यात आलं. पहा, त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला पाहूयात. 1965 मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते आता तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला मध्ये मागच्या 2-3 याच्यामध्ये आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख केला गेला आहे. पहा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर केंद्राचा त्या ठिकाणी विचार करत असताल सिलेबसमध्ये तर महाराष्ट्राची देखील त्या ठिकाणी थोडं त्यांनी मिसळ केलेलं आहे. पहा. ओके. म्हणजे त्याची देखील विसर होऊ नये अशा पद्धतीने. ओके. धोरणे आखण्यात व ते कला संस्थाद्वारे अंमलात आणण्याचा कला संचालनाची स्थापना करण्यात आली. शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षा आयोजन करण्यात जबाबदारी या विभागाने घेतली गेली. पहा, आता तुमच्या देखील शाळेमध्ये काही ड्रॉइंगचे जे काही पेपर आहे ते देखील घेतले जात असतात. पहा. ओके. तर तुम्ही 9वीला असेल, 9वी 10वी अशा पद्धतीने काहीतरी ड्रॉइंगचे पेपर वगैरे होत असतात. पहा, तुम्हाला माहिती असेल ते. आता NCERT तुम्ही ऐकला आहात. ओके. NCERT म्हणजे की नॅशनल तुम्ही जे काही पुस्तकं वापरता ते महाराष्ट्र बोर्डाचं आहे. NCERT म्हणजे NCERT जे काही पुस्तकं असतात ते केंद्र सरकारचं असतं. पहा, आता NCERTला म्हणतो आपण नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. ओके.
1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही याला अंडरलाईन करू शकता पहा, NCERT ची स्थापना. त्यानंतर केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांची अंमलबजावणीस मदत करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. तर या संस्थेचा मुख्य उद्देश काय होता, तर ते जे काही शैक्षणिक योजना आहे त्यांची जे काही अंमलबजावणी आहे त्याच्यासाठी मदत करायचं पहा. त्यानंतर शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERTकडे सोपवण्यात आली. आता महाराष्ट्राची काही महाराष्ट्र बोर्डाकडे आहे. तर तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या मागच्या पेजला जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी त्याचं नाव भेटेल पहा. ओके. या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यास मध्यवर्ती भूमिका बजावते. तर NCERT जे काही पुस्तक आहे मी मगाशी म्हटलं ते यांचे जे काही NCERT या संस्थेकडून निर्मिती होत असते पहा. त्यानंतर राज्य शासनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात सहकार्य व मार्गदर्शन NCERTने उपलब्ध करून दिले आहे. म्हणजे जे काही राज्य शासना देखील काही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासंबंधी जे काही सहकार्य आहे ते देखील करण्यात हे NCERT करतं पहा. त्यानंतर शिक्षणासाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका शिक्षकांसाठी मार्गदर्शिका असतात. म्हणजे काही शिक्षकांचे काही ट्रेनिंग देखील होत असतं पहा, त्यांना मार्गदर्शिका म्हणतात. कार्यपुस्तिका, तुमची कार्यपुस्तिका देखील असतात विज्ञानचे वगैरे. त्यानंतर अध्यापन प्रशिक्षण, अध्यापन तंत्राचा विकास, म्हणजे त्या ठिकाणी प्रगती. आता तुम्ही तुमचे जे काही बोर्ड आहे तो देखील आता वेगळा आलेला असेल पहा. उदाहरणार्थ केचपेन आपण लिहित असतो अशा पद्धतीने. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा असे उपक्रम राबवले जाते. आता प्रज्ञाशोध तुम्ही परीक्षेला बसता का नाही आढळून नो, पण ही परीक्षा देखील घेतली जाते पहा राष्ट्रीय स्तरावर. त्यानंतर NCERT पाहूयात. NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात SCERT ही संस्था स्थापना करण्यात आली. आता N जो आहे तो नॅशनल आहे, S आहे जो काय आहे तो स्टेट आहे. आता या ठिकाणी पुढे दिलं आहे त्याचा सविस्तर पाहूयात. महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, त्याला MSCERT ही संस्था 1984 साली पुणे येथे स्थापना करण्यात आली पहा. आता दोघांची जी काही NCERT आणि MCERT यांची काही स्थापना आहे ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे म्हणजे त्या ठिकाणी जे काही प्राथमिक स्तर आहे, आता आपण पहिली ते 10वी पर्यंत जे काही प्राथमिक स्तर पाहिलं त्याचं जे काही दर्जा आहे ते उंचवणे. त्यानंतर शिक्षकांसाठी सेवा अंतर्गत प्रशिक्षण, म्हणजे त्यांचे शिक्षक जे काही शिकवतात त्याच्या देखील आधारे त्यांना प्रशिक्षण देखील दिलं जातं. त्यानंतर अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे. विद्यार्थ्यांना 10वी व 12वी परीक्षेनंतर कोणकोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करते. आता तुम्हाला 10वी मध्ये एक कला म्हणून एक पेपर घेतले जाते, तुम्हाला माहिती असेल. तुम्ही 9वी मध्ये आहात तुम्हाला माहिती नाही, पण 10वी मध्ये जे काही बोर्ड आहेत बोर्डाच्या अगोदर तुम्हाला कला चाचणी म्हणून एक पेपर असते. त्या पेपरमध्ये तुमची जी काही कला आहे याच्यामध्ये तुम्हाला ते एखाद्या तुम्हाला टेस्ट घेतली जाते आणि टेस्टद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती तुमची जे काही करिअर आहे ते निवडण्यासाठी त्या ठिकाणी ते उपयोग होतं पहा. तुम्ही ते जाऊन तुम्हाला पुढे 10वीला गेल्यावर कळेलच. ओके. त्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येते. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. काही मासिक असतात पहा, म्हणजे महिन्याला वगैरे येत असतात, त्याचे काही मासिक आहे त्याचं नाव पहा या ठिकाणी जीवन शिक्षण आहे. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला पाहूयात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मित व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुणे येथे झाली. म्हणजे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य बोर्डाची काही निर्मिती आहे त्याची स्थापना कधी झाली तर ते 27 जानेवारी 1967 झाली पहा. त्यानंतर इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. तुम्ही बालभारती मागं पाहिलं असेल तुमच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये. त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जाते. किशोर हे विद्यार्थ्यांसाठी मासिक बालभारती प्रकाशित केली जाते. तुम्ही त्याचं जर घेत असेल तर किशोर हे खूप चांगलं असतं पहा पुस्तक, मासिक आहे ते तुम्ही खरेदी देखील करू शकता किंवा भेटतं ते घेऊ देखील शकता. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986चा थोडक्यात आपण विस्तार करूयात. या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा
लक्षात घेऊन प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. या धोरणांचे सर्वच राज्याकरिता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आले. याच्यामध्ये काय केलेलं आहे पहा त्यांनी, जे काही योजना आहे किंवा धोरण आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण 1986 जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये समाजाची काही बदलच्या गरजा आहेत. आता 1986 नंतर कोणकोणते गरज वाढले, तर उदाहरणार्थ मोबाईल आला त्यावेळेस, म्हणजे जे काही बदल आहेत त्या बदलांचा देखील समावेश त्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला पहा. त्यानंतर त्यात भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. प्रत्येक राज्यातील त्यांच्या सांस्कृतिक भौगोलिक व ऐतिहासिक गरजानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमात लवचिकता आणण्यास वाव देण्यात दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य बोर्डात जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी ऐतिहासिक म्हणजे आपण इतिहास जो काय आहे तो वेगळा आहे, आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास हे तुम्हाला एक पुस्तक देखील आहे शिवाजी महाराजांचा इतिहासात. मला वाटतं 5वी आणि 6वीचे जे काही विद्यार्थ्यांचं अभ्यासक्रम आहे त्याच्यात पूर्णपणे शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी राज्यस्तरावर जे काही ऐतिहासिक घटक असतात त्याचा देखील अभ्यासक्रमाचा पाठ्यपुस्तकात इन्क्लूड करण्याचा किंवा त्याच्यात वापरण्यात यावे अशी त्यांची मागणी होती, किंवा त्या मागणीला त्या ठिकाणी वाव देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची परिणामकारकता अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेला कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला पहा. म्हणजे त्याच्याच आधारावर त्यांनी प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार केला पहा. त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला पाहत, क्षमतानिष्ठ प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995, माध्यमिक शिक्षण म्हणजे त्याच्याच रिलेटेड या ठिकाणी दिलं आहे पहा. म्हणजे तुम्हाला मग असे सांगितले जे काही सेंटरमध्ये चाललं असतं त्याचं देखील स्टेट लेवलचं जे काही उदाहरण आहे हे तुम्हाला माहिती आहे का मध्ये याच्यामध्ये दर्शवलेलं आहे. ओके. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 कार्यान्वित होत असतानाच राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आले. दवे समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयातील इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतेचे तक्ते विकसित केले. त्यामध्ये एकाच इयत्तेमधील क्षमता कोणत्या क्रमाने विकसित व्हायला हे दर्शवले आहे. हे तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी माहिती दिलं आहे पहा. ओके. तर उपग्रह वापर पाहत म्हणजे जरा मी जास्त फर्स्ट येतो कारण व्हिडिओ मोठे झाले तर तुम्हीच पाहत नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला देखील कंटाळा येईल, 1 तासाचा व्हिडिओ आहे म्हणून. ओके. त्यानंतर उपग्रह वापर पाहत 1975 मध्ये, आता उपग्रह म्हणजे माहिती आहे सॅटेलाईट, आपल्याला आपण मागच्या तुमच्या सायन्समध्ये वगैरे अभ्यासलेलं आहे. 1975 मध्ये शैक्षणिक करण्यासाठी उपग्रहांचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवले. म्हणजे काही एज्युकेशन उपग्रह असतात, म्हणजे काही आता तुम्ही जे की शिक्षणासाठी म्हणजे स्पेशल जे की सॅटेलाईट आहे, आता तुमचं ॲप आहे तो ॲप कशा पद्धतीने चालतो. आता उदाहरणार्थ शिक्षणाचं काही ॲप आहेत पहा, ते ॲप कशाद्वारे चालतात तर ते सॅटेलाईटद्वारे चालतात. आता सॅटेलाईट हे असणं गरजेचं आहे का नाही, तर ते शैक्षणिक स्तरावर जे काही सॅटेलाईट आहे ते देखील एक महत्त्वाची भूमिका बजावते पहा. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या अलाहाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट आणि सॅटेलाईट इंटरॅक्शन्स टेलिव्हिजन्स एक्सपेरिमेंट हा शैक्षणिक करण्यासाठी प्रयोग करण्यात आला. म्हणजे त्या ठिकाणी जे काही जो काही यांच्या अध्यक्षतेखाली जे काही केंद्राचं नेतृत्व आहे ते करत असताना साईट म्हणजे याचं फुल फॉर्म आहे या ठिकाणी दिलं आहे, याचं शैक्षणिक करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग करण्यात आला त्या सेंटरचा. त्यानंतर उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही संकल्पना येथून पुढे आली. या उपक्रमात अमेरिकेने भारताला मदत केली होती. यातूनच ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची सोय करणे शक्य झाले. म्हणजे त्या ठिकाणी सॅटेलाईट जर आलं तर त्या ठिकाणी जे की ऑनलाईन शिक्षण आहे किंवा ऑनलाईन किंवा काही फोन्स असतील जे की शैक्षणिक स्तरावर, आता तुमच्या गावामध्ये देखील मला किंवा तुमच्या शाळेमध्ये गावामध्ये देखील शाळा असतात, त्याच्यामध्ये देखील ICT लॅब आहे आता सध्याला. आता ICT कशा पद्धतीने कार्य करतं ते उपग्रहाद्वारे कार्य करत असतं, त्यामुळे तुमच्या गावामध्ये यायला त्या ठिकाणी त्याला सॅटेलाईट देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते पहा. त्यानंतर आता आपण इथे थांबवत
हां, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे. याचं जे काही सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात, कारण व्हिडिओ मोठा होईल. त्यानंतर तुम्हाला देखील बघण्यासाठी तुम्ही टाळेल. त्यानंतर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत. ओके.